नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फाईनमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण महत्त्वाचे युद्ध अभ्यास 2024-25. 2024-25 महत्त्वाचे युद्ध अभ्यास पाहणार आहे आपण. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. सरळ सेवा भरती असेल आणि येणारी रेल्वे भरती NTPC आणि ग्रुप डी या सर्व एक्झामसाठी आणि इतरही एक्झामसाठी ज्या TCS आणि IBPS द्वारे घेतल्या जातात त्या एक्झामसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. महत्त्वाचे सिलेक्टेड प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न आहे, सिनबॅक्स हा संयुक्त युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशासोबत केला जातो? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1, कंबोडिया. इम्पॉर्टंट पॉईंट पाहू. भारत कंबोडियामधील पहिला युद्धाभ्यास आहे. आयोजन 1 ते 8 डिसेंबर. कोठे पार पडला? तर पुणे येथे. दुसरा प्रश्न आहे, गरुण शक्ती हा संयुक्त युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्धाभ्यास आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं इंडोनेशिया. कितवी आवृत्ती? तर याची 9वी आवृत्ती पार पडली. आयोजन आहे 1 ते 12 नोव्हेंबर 2024. कोठे पार पडले? जकार्ता, इंडोनेशिया. पुढचा प्रश्न, मित्रशक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशामधील संयुक्त युद्धाभ्यास आहे? तर मित्रशक्ती आहे भारत आणि श्रीलंका. कितवी आवृत्ती आहे याची? तर आवृत्ती आहे 10वी. 12 ते 25 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला. मुदुरुई श्रीलंका येथे आयोजन करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, मैत्री हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्धाभ्यास आहे? तर मैत्री युद्धाभ्यास आहे भारत आणि थायलंड. इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. 13वी आवृत्ती आहे. आयोजन 1 ते 15 जुलै 2024. आयोजन करण्यात आलं याचं थायलंड येथे. पुढचा प्रश्न आहे, जिमेक्स हा युद्धाभ्यास भारत तसा कोणत्या देशासोबतचा संयुक्त युद्धाभ्यास आहे? तर योग्य उत्तर आहे याचं जपान. इम्पॉर्टंट पॉईंट पाहू. ही आवृत्ती 8वी होती. आयोजन 2024 करण्यात आलं. जपान येथे याचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये सहभागी युद्धनौका आहे INS शिवालिक. पुढचा प्रश्न, वरुण हा युद्धाभ्यास भारताचा कोणत्या देशासोबतचा संयुक्त युद्धाभ्यास आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फ्रान्स. आयोजन करण्यात आलं याचं 19 ते 22 मार्च 2025. आवृत्ती आहे याची 23वी. पुढचा प्रश्न आहे, उदार शक्ती हा युद्ध अभ्यास भारताचा कोणत्या देशासोबतचा युद्धाभ्यास आहे? योग्य उत्तर आहे याचं मलेशिया. आयोजन करण्यात आलं याचं 5 ते 9 ऑगस्ट 2024. कुआंतना, मलेशिया येथे आयोजन करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, सिम्बेक्स हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशासोबतचा युद्धाभ्यास आहे?
तर योग्य उत्तर आहे याचं सिंगापूर. इम्पॉर्टंट पॉईंट पाहू. आवृत्ती आहे याची 31वी. आयोजन आहे 23 ते 29 ऑक्टोबर 2024. कुठे आयोजित करण्यात आला तर सिंगापूर येथे. पुढचा प्रश्न आहे डस्टलिक हा संयुक्त युद्ध अभ्यास भारताचा कोणत्या देशासोबतचा युद्ध अभ्यास आहे. तर डस्टलिक आहे भारत आणि उझबेकिस्तान. इम्पॉर्टंट पॉईंट पाहू. 6वी आवृत्ती याची पार पडली. आयोजन करण्यात आले 16 ते 28 एप्रिल 2025. आयोजन करण्यात आले असं पुणे महाराष्ट्र येथे. पुढचा प्रश्न आहे मालाबार या बहुपक्षीय नौसैनिक अभ्यासात किती देश सहभागी झाले होते. तर यामध्ये सहभागी झालेले देश आहेत 4 देश. इम्पॉर्टंट पॉईंट पाहू. याची 28वी आवृत्ती पार पडली. आयोजन करण्यात आले विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे. यामध्ये सहभागी देश आहेत भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. पुढचा प्रश्न आहे अल नजाह हा भारताचा कोणत्या देशासोबतचा संयुक्त युद्ध अभ्यास आहे. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ओमान. याची आवृत्ती आहे 5वी आवृत्ती. द्विवार्षिक युद्ध सराव आहे हा. कुठे आयोजन करण्यात आला तर ओमान सलालाह येथे आयोजित करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे टायगर ट्रायम्फ हा युद्ध अभ्यास भारताचा कोणत्या देशासोबतचा युद्ध अभ्यास आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. आवृत्ती आहे याची 4थी आवृत्ती. आयोजन करण्यात आले 11 एप्रिल 2025. याचं आयोजन करण्यात आलं काकीनाड आंध्र प्रदेश येथे. सहभागी देश आहे भारत आणि अमेरिका. पुढचा प्रश्न आहे सिलनेक्स हा युद्ध अभ्यास भारताचा कोणत्या देशासोबतचा युद्ध अभ्यास आहे. योग्य उत्तर आहे याचं श्रीलंका. आयोजन करण्यात आले याचं 17 ते 20 डिसेंबर 2024. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे याचं आयोजन करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे धर्म गार्जियन हा युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त अभ्यास आहे. तर योग्य उत्तर आहे याचं जपान. आवृत्ती याची 6वी आवृत्ती होती. आयोजन करण्यात आलं जपान येथे 24 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे शक्ती संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशासोबतचा युद्ध अभ्यास आहे. तर शक्ती आहे भारत आणि फ्रान्स. द्विवार्षिक आयोजन याचं करण्यात येतं. याचं आयोजन करण्यात आलं उमरोई मेघालय येथे. पुढचा प्रश्न आहे वज्रप्रहार हा संयुक्त युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा युद्ध अभ्यास आहे. तर वज्रप्रहार आहे भारत आणि अमेरिका. याची 15वी आवृत्ती पार पडली 2 ते 22 नोव्हेंबर 2024 मध्ये. याचं आयोजन करण्यात आलं अमेरिका इडाहो इथे. पुढचा प्रश्न आहे तर्कश हा संयुक्त युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा
संयुक्त अभ्यास आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. याची आवृत्ती आहे 7वी आवृत्ती पार पडली. आयोजन करण्यात आलं मे 2024 मध्ये. आयोजन करण्यात आलं याचं कोलकाता येथे. पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रा हिंद हे युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तिसरी आवृत्ती याची पार पडली 8 ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं. आयोजन करण्यात आलं याचं पुणे महाराष्ट्र येथे. पुढचा प्रश्न आहे हरिमो शक्ती युद्ध अभ्यास भारताचा कोणत्या देशासोबतचा युद्ध अभ्यास आहे? तर हरिमो शक्ती युद्धाभ्यास आहे भारत आणि मलेशिया. आवृत्ती पार पडली याची 4थी आवृत्ती पार पडली. आयोजन करण्यात आलं 2 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान. आयोजन करण्यात आलं याचं मलेशिया पहांग. पुढचा प्रश्न आहे सायक्लोन युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशांमध्ये संयुक्त युद्ध अभ्यास आहे? तर योग्य उत्तर आहे याचं मिस्र. सायक्लोन आहे भारत आणि मिस्र दरम्यान. तिसरी आवृत्ती याची पार पडली. आयोजन करण्यात आलं 10 ते 23 फेब्रुवारी 2025. आयोजन करण्यात आलं याचं राजस्थान येथे. पुढचा प्रश्न आहे एकुवेरिन हा संयुक्त युद्ध अभ्यास भारताचा कोणत्या देशासोबतचा युद्ध अभ्यास आहे? तर एकुवेरिन आहे भारत आणि मालदीव. आयोजन करण्यात आलं याचं 2 ते 15 फेब्रुवारी 2025. आयोजन करण्यात आलं मालदीव येथे. आवृत्ती आहे याची 13वी. पुढचा प्रश्न आहे खंजर 12 युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध अभ्यास आहे? तर याचं योग्य उत्तर आहे किर्गिस्तान. इम्पॉर्टंट पॉईंट आहेत 12वी आवृत्ती याची पार पडली. आयोजन करण्यात आलं 10 ते 23 मार्च 2025. याचं आयोजन करण्यात आलं किर्गिस्तान येथे. पुढचा प्रश्न आहे बोंगो सागर भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध अभ्यास आहे? योग्य उत्तर आहे याचं बांगलादेश. बोंगो सागर भारत आणि बांगलादेशमधील युद्ध सराव आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहेत याची आवृत्ती आहे 4थी. आयोजन करण्यात आलं 10 मार्च 2025. आयोजन करण्यात आलं याचं बंगालच्या उपसागरामध्ये. पुढचा प्रश्न आहे इंद्र हा युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध अभ्यास आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रशिया. याची 14वी आवृत्ती पार पडली. आयोजन करण्यात आलं 28 मार्च ते 2 एप्रिल 2025. आयोजन कुठे करण्यात आलं तर चेन्नई येथे. पुढचा प्रश्न आहे विनबेक्स हा संयुक्त युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाचा युद्ध सराव आहे? तर योग्य उत्तर आहे याचं व्हिएतनाम. आवृत्ती
पार पडली याची 5वी आवृत्ती. आयोजन करण्यात आलं 4 ते 23 नोव्हेंबर 2024. आयोजन कुठे करण्यात आलं तर अंबाला हरियाणा येथे. यामध्ये पेपरमध्ये 2 प्रश्न येऊ शकतात. एक तर कोणत्या देशांदरम्यान हा पार पडला आणि कोठे आयोजित करण्यात आला. हे 2 प्रश्न महत्त्वाचे यामध्ये असू शकतात. पुढचा प्रश्न आहे, कजिंद हा संयुक्त युद्ध अभ्यास भारताचा कोणत्या देशासोबतचा युद्ध अभ्यास आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कझाकिस्तान. 8वी आवृत्ती याची पार पडली. आयोजन करण्यात आलं 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान. आयोजन करण्यात आलं याचं ओली, उत्तराखंड येथे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ईस्टर्न ब्रिज हा संयुक्त युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा युद्ध अभ्यास आहे. तर ईस्टर्न ब्रिज आहे भारत आणि ओमानमधील युद्ध अभ्यास. 7वी आवृत्ती याची पार पडली. आयोजन करण्यात आलं 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024. आयोजन कोठे करण्यात आलं तर ओमान येथे. पुढचा प्रश्न आहे, नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशासोबतचा युद्ध अभ्यास आहे. तर योग्य उत्तर आहे याचं मंगोलिया. 16वी आवृत्ती याची पार पडली. आयोजन करण्यात आलं 3 जुलै ते 16 जुलै 2024. आयोजन करण्यात आलं उमरोई, मेघालय येथे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याचा स्वावलंबन शक्ती हा युद्ध अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला. तर याचं योग्य उत्तर आहे झाशी, झाशी, उत्तर प्रदेश. आयोजन करण्यात आलं याचं 17 ते 22 ऑक्टोबर 2024. पुढचा प्रश्न आहे, हेपेक्स हा संयुक्त युद्ध अभ्यास भारताचा कोणत्या देशासोबतचा युद्ध अभ्यास आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मिस्र. आवृत्ती पार पडली याची 4थी आवृत्ती. आयोजन करण्यात आलं 21 ते 26 जून 2024. आयोजन कुठे करण्यात आलं तर मिस्र येथे. तर हे होते आजचे युद्ध अभ्यासवरील महत्त्वाचे प्रश्न. एकदम सिलेक्टेड क्वेश्चन घेतलेले आहेत जे की एक्झाममध्ये येऊ शकतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.